हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन. लास्ट लेक्चरमध्ये आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्स हा एकदम नवीन चॅप्टर स्टार्ट केला होता, बरोबर आहे. आता या चॅप्टरमध्ये आपण लास्ट लेक्चरला जे कंटेंट घेतला होता तो फास्ट मी रिवाइज करूया आणि मग आपण आजच्या महत्त्वाच्या कंटेंटकडे जाऊया. काल आपण असं बघितलं होतं की वेव्स म्हणजे काय, त्याच्यानंतर फेज डिफरन्स, पाथ डिफरन्स, इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय असतं, त्याच्यानंतर दोन प्रोग्रेसिव्ह वेव्स की ज्यांची ॲम्प्लिट्यूड, टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी, डिरेक्शन ऑफ प्रोपोगेशन सेम असेल, पण त्या दोघांची मोशन जी आहे ती अपोजिट डिरेक्शनमध्ये होत असेल, म्हणजे आपण असं म्हणू की व्हेन टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्स ट्रॅव्हलिंग अलॉंग अ सेम लाईन बट इन अपोजिट डायरेक्शन. बघा, traveling along a same line but in opposite direction interfere with each other according to superposition of waves principle and forms a loop which is called as stationary waves. दोन आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्स पाहिजे, दोघेही आयडेंटिकल पाहिजे इन द सेन्स वेवलेंथ सेम, टाइम पिरियड सेम, फ्रिक्वेन्सी सेम, ऑल अदर क्वांटिटीज आर रिमेन्स सेम. त्यांची डायरेक्शन जी आहे ती अपोजिट पाहिजे, पण लाईन ऑफ प्रोपोगेशन जी आहे ती सेम पाहिजे. म्हणजे असे सेम लाईनमध्ये पण अपोजिट डिरेक्शनमध्ये जेव्हा इंटरफेअर करतील त्यावेळी काय होतील, लूप्स तयार होतील आणि त्यांना आपण काय म्हणतो, स्टेशनरी वेव्स असं नाव दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये स्टेशनरी वेव्सचं आपण काल इक्वेशन बघितलं, इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्स, मग त्याच्यानंतर नोड्स म्हणजे काय, अँटीनोड्स म्हणजे काय, आणि मग होमवर्कमध्ये मी तुम्हाला काही पॉईंट्स डिस्कस करण्यासाठी किंवा काही पॉईंट्स सेल्फ स्टडीसाठी दिले होते. त्याच्यामध्ये पहिलं आपण बघितलं होतं की प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्स म्हणजे काय, त्याच्यानंतर ॲम्प्लिट्यूड ऑफ द रिझल्टंट वेव्ह प्रोड्यूस ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स असा एक आर्टिकल जो आपण ऑसिलेशन चॅप्टरमध्ये देखील बघितलेला आहे. आणि त्याच्यानंतर प्रॉपर्टीज आपण 8 प्रॉपर्टीजपैकी कमीत कमी 6 प्रॉपर्टीज तुम्हाला पाठ पाहिजे असं मी तुम्हाला काल बोललो होतो. आता आजचं लेक्चर जे आहे ते खूप थोडंसं वेगळं आहे. आपण यामध्ये 3 डेरिवेशन कम्पॅरेटिव्हली स्टडी करणार आहे. म्हणजे आज होणार आहेत 3 डेरिवेशन्स आणि मग हा चॅप्टरचा मेन जो पार्ट आहे हे डेरिवेशन्सच आहेत. ते डेरिवेशन्स एकदा एंड झाले की आपण लॅबमध्ये आपण प्रॅक्टिकल्स देखील घेतलेले आहेत त्या डेरिवेशनच्या वरचे, रेझोनन्स ट्यूब आणि सोनोमीटर 1. ओके, ते आपला इथे डिस्कस करायचे आहेत. आता हे डेरिवेशन स्टार्ट करण्यापूर्वी काही तुम्हाला टर्म्स समजून घेणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये हार्मोनिक म्हणजे काय, ओव्हरटोन म्हणजे काय, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, त्याच्यानंतर एंड करेक्शन म्हणजे काय. आता तुम्ही जर लॅबमध्ये प्रॅक्टिकल करते वेळी आपण एंड करेक्शन डिस्कस केली होती लॅबमध्ये, तीच थोडीशी इथं आपण डिस्कस करूया आणि मग आपण आपल्या डेरिवेशनकडे जाऊया. ओके, स्टार्ट करूया आपण हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्स या चॅप्टर ह्या सबटायटलच्या अंडर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. बघा काय बघायचं आपल्याला, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता हे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर ह्याला सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर लोएस्ट फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, लोएस्ट फ्रिक्वेन्सी. कसली ही लोएस्ट फ्रिक्वेन्सी, तर बघा आपल्याला ज्या बाउंड्री कंडिशन दिल्या आहेत, म्हणजे आपण कालच्या लेक्चरमध्ये स्टेशनरी वेव्हच्या 8 प्रॉपर्टीज बघितल्या. त्यामध्ये असं बघितलं की जी रिजिड बाउंड्री आहे ती बाउंड्री रिजिड आहे, याचा अर्थ पार्टिकल्स ऑफ दॅट पॉइंट ऑर पार्टिकल्स ॲट दॅट पॉइंट आर परमनंटली ॲट रेस्ट. म्हणजे त्यांची ॲम्प्लिट्यूड काय असते, 0 असते. आणि ज्यांची ॲम्प्लिट्यूड 0 असते आपण त्यांना काय म्हणतो, नोड म्हणतो. ज्यांची ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असते त्यांना आपण काय म्हणतो, अँटीनोड म्हणतो. आणि आता बघा ही जी बाउंड्री कंडिशन आहे, म्हणजे रिजिड एंड जिथं आहे तिथं काय पाहिजे, नोडच तयार झाला पाहिजे. आणि जिथं ओपन एंड आहे तिथं काय झाला पाहिजे, अँटीनोड तयार झाला पाहिजे. ओके, आणि ह्या बाउंड्री कंडिशनवरून लोएस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन कशी मिळवायची आणि त्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय आहे हे आपण थोडंसं इथं डिस्कस करूया. बघा मी इथं काय करतोय, 2 रिजिड सपोर्टच्या मध्ये, बघा 2 रिजिड सपोर्टच्या मध्ये इथे एक मी वेव्ह तयार करतोय. 2 रिजिड सपोर्टच्या मध्ये एक वेव्ह तयार करत असताना लूप तयार करायचं आहे मला स्टेशनरी वेव्हचं. ओके, जर हे तुम्ही ऑब्झर्व केला तर एंड पॉइंट किंवा जिथं रिजिड बाउंड्री आहे तिथले पार्टिकल्स बघा कसे आहेत, दे आर परमनंटली ॲट रेस्ट. म्हणजे याला आपण काय म्हणणार, नोड. याला आपण म्हणणार नोड. तर हा जो मधला पॉईंट आहे ह्याची ॲम्प्लिट्यूड काय आहे, मॅक्झिमम आहे. ह्या पॉईंटला आपण काय म्हणणार आहे, अँटीनोड. मग आपली बाउंड्री कंडिशन काय आहे, जिथं रिजिड सपोर्ट आहे, रिजिड बाउंड्री आहे, जिथं काय झाला पाहिजे, नोड फॉर्म झाला पाहिजे. तर ही कंडिशन सॅटिस्फाय झाले का, यस झालेली आहे. म्हणजे ह्या 2 रिजिड बाउंड्रीमध्ये हे जी लूप तयार झालेलं आहे, ही लूप तयार होणे ही जी काय आहे, एकदम बेसिक, एकदम लोएस्ट, एकदम फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. आता हेच थोडंसं मी पाईपमध्ये तुम्हाला दाखवतो, जो आपण रेझोनन्स ट्यूबचा एक्सपेरिमेंट केला होता. रेझोनन्स ट्यूबचा जो एक्सपेरिमेंट आपण फॉर्म केला होता त्याच्यामध्ये पाईप क्लोज्ड ॲट 1 एंड आपण घेतलं होतं. बघा लक्षात असेल तुमच्या, तर पाईप क्लोज्ड ॲट 1 एंड.
बरोबर, आपण ते पाण्यामध्ये पाईप डीप करत होतो. आता इथं कसं तयार झालं पाहिजे, तर हा आमचा क्लोज्ड एंड आहे, हा रिजिड सपोर्ट आहे, म्हणजे इथले पार्टिकल्स काय पाहिजे, दे आर परमनंटली ॲट रेस्ट, म्हणजे इथं आमचा नोड तयार झाला पाहिजे. आणि ही काय आहे, ओपन एंड आहे. मग ओपन एंड असेल तर इथं आमचं काय तयार झाला पाहिजे, अँटी नोड तयार झाला पाहिजे. मग ह्याच्यामध्ये वेव्ह बसवायची कशी, तर ह्याच्यामध्ये वेव्हचा इतकाच पार्ट बसू शकतो की जेणेकरून ही बाउंड्री कंडिशन जी आहे, ही बाउंड्री कंडिशन काय होईल, सॅटिस्फाय होईल. म्हणजे जर तुम्ही बघितला तर ही वेव्ह तुमची अशी फॉर्म होईल. आता थोडासा याच्यामध्ये लुक जो आहे कर्व काढतो थोडासा इथं, म्हणजे तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे लक्षात येईल. बघा आपली जी वेव्ह असते, येस लाईक दॅट, अशा पद्धतीने. म्हणजे आता ही वेव्ह जर मी कंप्लीट केली तर ही वेव्ह अशी जाईल आणि पुढे जाऊन अशा कंप्लीट होईल. म्हणजे हा एक वेव्हचा हा 1/4 पार्ट आहे की जो आपली बाउंड्री कंडिशन सॅटिस्फाय करतोय. रिजिड बाउंड्री किंवा रिजिड सरफेस, तिला काय पाहिजे, नोड पाहिजे. ओपन एंड, तिथं काय पाहिजे, अँटीनोड पाहिजे. म्हणजे ह्या पाईपच्या केसमध्ये ही काय झाली, त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी झाली. ह्या रिजिड बाउंड्रीच्या केसमध्ये किंवा व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग ह्या केसमध्ये ही त्याची काय झाली, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी झाली. ही लोएस्ट फ्रिक्वेन्सी आहे. याच्या खालच्या फ्रिक्वेन्सीमध्ये लूप्स तयार होऊ शकत नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही बाबा इथं असा एक रिजिड सपोर्ट आहे, इथे एक रिजिड सपोर्ट आहे आणि इथं असा अँटीनोड तयार झाला आहे, हे शक्य नाही आहे. कारण इथे जर तुम्ही अशा पद्धतीने दाखवायचं म्हटलं, बघा असं काहीतरी करायचं म्हटलं इथे या पद्धतीने, तर ही तुमची कोण आहे, रिजिड वॉल आहे, रिजिड बाउंड्री आहे. ही रिजिड बाउंड्री आहे आणि बाउंड्री कंडिशन आपल्याला काय सांगते, रिजिड बाउंड्रीला कायम नोड तयार झाला पाहिजे. म्हणजे इथं नोड आहे, इथं काय झालं, हा अँटी नोड झाला, हे चालणार नाही. त्यामुळे ही कंडिशन होऊ शकत नाही. ही कंडिशन इथं बरोबर आहे, ही कंडिशन इथं बरोबर आहे. इथं हे असं तयार होणार नाही, इथं हे असं तयार होणार नाही. तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं आहे, तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दॅट इज लोएस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन करत असताना आपली बाउंड्री कंडिशन पहिल्यांदा कुठे सॅटिस्फाय होते, ती व्हायब्रेशनची मोड किंवा त्या व्हायब्रेशनच्या मोडला आपण काय म्हणणार आहे, फंडामेंटल मोड म्हणणार आहे. मग आता हा फंडामेंटल मोड झाला, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, फंडामेंटल मोड झाला. ओके, थोडंसं हा पार्ट जो आहे, हा पार्ट मी रफ करतोय थोड्या वेळानंतर. ओके, हा पार्ट आपण काय हा रफ करतोय. ह्याच्यामध्ये थोडंसं डिस्कशन आपण पुढे वाढूया आणि हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्स म्हणजे काय हे नेमकं आपण आता चेक करूया. ओके, ह्याच्यावर आपण अजून नंतर एंड करेक्शनकडे जाणारच आहे. आज पहिल्यांदा सुरुवातीला थोडंसं बेसिक घेतोय, ह्याच्या जे इंट्रोडक्शन लागणार आहे ते, आणि त्याच्यानंतर मग आपण मेन मुद्द्याकडे आपल्या डेरिव्हेशनकडे जाणार आहे. पण हे समजलं तरच डेरिव्हेशन आपल्याला लक्षात येईल प्रॉपर. आता जसं आपण इथे दाखवलं की हे पहिल्यांदा तुमचं कोण आहे, फंडामेंटल मोड आहे, लोएस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. ओके, आता ह्याच्यानंतर आता इथं जर तुम्ही बघितला, इथे लूप्स किती आहेत, 2 आहेत. हा तुमचा कोण आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. कोण आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दॅट इज लोएस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन विच सॅटिस्फाय द बाउंड्री कंडिशन. ओके, हे क्लिअर आहे. ओके, ठीक आहे. आता याच्याविषयी इथं काय आहे, 2 लूप्स आहेत. मग ह्याच्यामध्ये हा एक लूप, हा एक लूप आहे, बरोबर आहे. म्हणजे इन ॲडिशन टू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी देअर इज अनदर फ्रिक्वेन्सी प्रेझेंट हिअर. इन ॲडिशन टू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी देअर इज अनदर फ्रिक्वेन्सी प्रेझेंट हिअर. आणि अशा टाईपच्या इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला बघा, इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला म्हणायचं हार्मोनिक्स. इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी तुम्ही काय म्हणणार आहात, हार्मोनिक्स. आता जर इथं बघितलं तर हा पहिला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीलाच फर्स्ट हार्मोनिक असं म्हणतात. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजेच कोण आहे, फर्स्ट हार्मोनिक आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इटसेल्फ फर्स्ट हार्मोनिक. मग इथं जर तुम्ही बघितला तर इथे एक लूप आहे आणि इथे एक लूप आहे. म्हणजे ह्याच्याविषयीची फ्रिक्वेन्सी काय आहे, डबल आहे. इथं फ्रिक्वेन्सीपेक्षा इथं फ्रिक्वेन्सी काय दिसते, डबल दिसते. मग हा फर्स्ट हार्मोनिक झाला तर ह्याला म्हणायचं सेकंड हार्मोनिक. इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, एक लूप, 2 लूप. आता ह्याच्या पुढे काय अजून आणखीन लूप्स आपल्याला बनवता येतील. मी 2 रिजिड वॉलमधलं डिस्टन्स काही चेंज करत नाही आहे. ओके, 2 रिजिड वॉलमधलं मी डिस्टन्स काही चेंज करत नाही आहे. फक्त त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ लूप्स चेंज करतोय, म्हणजेच व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी काय करतोय, मी चेंज करतोय. आता मी काय करतोय, आणखीन याच्यामध्ये येस, एकूण किती लूप्स झाले बघा, इथं 3 लूप्स झाले, बरोबर आहे. तर ह्याची फ्रिक्वेन्सी n असेल, फर्स्ट हार्मोनिक. ह्याची फ्रिक्वेन्सी काय झाली, 2n. ह्याची फ्रिक्वेन्सी झाली 3n. आणि ह्याला आपण म्हणणार थर्ड हार्मोनिक. ह्याला आपण काय म्हणणार आहे, थर्ड हार्मोनिक. मग
पुन्हा एकदा रिकॉल करतो. हार्मोनिक म्हणजे काय तर इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 1n 2n 3n 4n 5n अप टू काय सांगता येत नाही, पुढे कितीही लांब आपण स्ट्रिंग घेणार आहे त्याच्यानुसार नंबर ऑफ हार्मोनिक्स काय होतील चेंज होतील. पण आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज हार्मोनिक. ह्याला आपण काय म्हणणार फर्स्ट हार्मोनिक 1n, ह्याला म्हणणार आपण 2n, ह्याला आपण म्हणणार 3n. लक्षात आलं का? ह्याला म्हणायचं हार्मोनिक्स. आता बघा पुढं थोडंसं ह्याच्यामध्ये रफमध्ये थोडंसं दाखवतो. समजा मी ह्याच्यामध्ये असे काहीच लूप्स बनवले. ओके येस 1 2 3 4 5 6 7 8 9 एकूण 9 लूप्स तयार झाले. म्हणजे ह्याच्यापेक्षा ह्याची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे 1n आहे 2n 3n, तर हे काय होईल 9n होईल. 9n म्हणजे काय होणार तुमचा 9th हार्मोनिक होणार आहे. काय होणार आहे 9n म्हणजे 9th हार्मोनिक. अशा पद्धतीने हे हार्मोनिक्स म्हणायचे. हार्मोनिक्स म्हणजे दुसरं काय नसून इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणायचं. इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज हार्मोनिक्स. ओके आता तुमच्या गोष्टी थोडंसं रिकॉल करतो. पहिली गोष्ट म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे लोएस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन जी आपली बाउंड्री कंडिशन सॅटिस्फाय करते. आणि बाउंड्री कंडिशन काय आहे जिथं रिजिड सपोर्ट आहे, जिथं रिजिड वॉल आहे तिथं नोड तयार झाला पाहिजे. आणि जिथं ओपन एंड आहे इन केस ऑफ पाईप तिथं अँटी नोड तयार झाला पाहिजे. लक्षात येते. त्याच्यानंतर हार्मोनिक्स म्हणजे काय इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे लोएस्ट फ्रिक्वेन्सी 1n आणि त्याची इंटिग्रल मल्टिपल म्हणजे काय आहे तुमचे हार्मोनिक्स आहेत. ओके इथंपर्यंत तुम्हाला आता हे डायग्राम्समध्ये क्लिअर झालं असेल. आता थोडासा वेगळा पार्ट आहे. आता बघा ओव्हरटोन्स. ओव्हरटोन्स म्हणजे काय in addition to fundamental frequency the higher frequencies which are actually present are called as overtones. म्हणजे हा फर्स्ट हार्मोनिक आहे, हा सोडला, याच्यामधला हा सोडला तर किती लूप राहिलेत एक लूप राहिलाय. मग ह्याला म्हणायचं फर्स्ट ओव्हरटोन. काय म्हणणार आहात त्याला फर्स्ट ओव्हरटोन. इथं एक लूप सोडला की राहिले किती 2 लूप झाले. मग ह्याला म्हणणार आपण सेकंड ओव्हरटोन. ह्याला काय म्हणणार आहात सेकंड ओव्हरटोन. तसं इथं एकूण 9 लूप्स आहेत. 9n आहे त्यातला 1n आपण सोडला, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सोडली तर त्याच्यापेक्षा जास्त किती आहेत तर इथं राहिले किती 8. मग ह्याला आपण म्हणणार 8th ओव्हरटोन. 8th ओव्हरटोन म्हणजे जे लूप्स दिसत आहेत तुम्हाला हे फर्स्ट लूप आहे. एक लक्षात ठेवायचं की fundamental frequency is first harmonic. Fundamental frequency itself is first harmonic but not first overtone. Fundamental frequency ही first harmonic आहे पण overtone नाही. कारण overtone ची डेफिनेशन काय सांगते in addition to fundamental frequencies the higher frequencies which are actually present. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सोडल्यानंतर ज्या काय हायर फ्रिक्वेन्सी तुमच्या लूप्समध्ये किंवा तुमच्या मोडमध्ये तयार होत आहेत त्यांना आपण काय म्हणतोय ओव्हरटोन म्हणतोय. मग एक सोडला आपण फंडामेंटल सोडला तर राहिलेले आहेत ते काय तुमचे ओव्हरटोन्स आहेत. आणि विच आर ॲक्च्युअली प्रेझेंट म्हणण्याचं रिझन काय आहे तर काही वेळा काय होतंय काही वेळा हार्मोनिक्स ॲब्सेंट राहतात पण ओव्हरटोन्स ॲब्सेंट राहत नाहीत. बघा काही वेळा हार्मोनिक्स ॲब्सेंट राहू शकतात पण ओव्हरटोन ॲब्सेंट राहत नाहीत. कारण जसं आपण आता पुढे डेरिव्हेशनमध्ये जाणारच आहे. पुन्हा एकदा सांगतो हार्मोनिक म्हणजे काय आहे तर इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आणि ओव्हरटोन म्हणजे काय द हायर फ्रिक्वेन्सी विच आर ॲक्च्युअली प्रेझेंट. म्हटले का मी विच आर ॲक्च्युअली प्रेझेंट याचा अर्थ ते ॲब्सेंट राहण्याचा काही विषय येत नाही. तरी देखील आता फक्त डेफिनेशन लक्षात घ्या व्यवस्थित. आणि आपण ज्यावेळी डेरिव्हेशनच्या पार्टमध्ये जाणार आहे त्यावेळी आणखीन डिटेलमध्ये ह्याच्यावर तुम्हाला क्लिअर होईल. हां अरे इथलं सेकंड हार्मोनिक मिसिंग आहे, हा इथलं फोर्थ हार्मोनिक मिसिंग आहे. असं तुम्हाला त्या डेरिव्हेशनच्या पार्टमध्ये रिकॉल होईल की हार्मोनिक्स मे बी ॲब्सेंट बट ओव्हरटोन्स नेव्हर ॲब्सेंट. हार्मोनिक्स ॲब्सेंट राहू शकतात पण ओव्हरटोन्स ॲब्सेंट राहत नाहीत. लक्षात घ्या. आता फंडामेंटल फ्रिक्वेन्सी क्लिअर, हार्मोनिक क्लिअर, ओव्हरटोन क्लिअर. पुन्हा एकदा रिकॉल करतो. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे लोएस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन. आणि ही कशी शोधायची तर आपली जी बाउंड्री कंडिशन आहे ती बाउंड्री कंडिशन कमीत कमी लूपला कुठं तयार होते ती लूपची जी काही मोड आहे किंवा त्या लूपची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहात फंडामेंटल फ्रिक्वेन्सी लोएस्ट फ्रिक्वेन्सी. जसे आपण इथे दाखवलंय. इथं जर मी सगळ्या डायग्राममध्ये बघितलं तर सगळ्या डायग्राममध्ये एंडला नोडच तयार झालेत पण लोएस्ट फ्रिक्वेन्सी पाहिजे. पहिल्यांदा कुठं तयार झालाय कमीत कमी कुठं आहे फ्रिक्वेन्सी इथं आहे. याची फ्रिक्वेन्सी आपण 1n म्हटली. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी लोएस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इट सेल्फ इज कॉल्ड ॲज फर्स्ट हार्मोनिक. त्यानंतर सेकंड
हायर फ्रिक्वेन्सी, ह्याच्यापेक्षा फ्रिक्वेन्सी काय आहे, डबल आहे. इथे एकच लूप तयार झालं होतं, इथे 2 लूप्स तयार झाले, 2n. सेकंड हार्मोनिक, इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज हार्मोनिक्स. आणि इन ॲडिशन टू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी द हायर फ्रिक्वेन्सी विच आर ॲक्च्युअली प्रेझेंट कॉल्ड ॲज ओव्हरटोन. म्हणून हा तुमचा कोण झाला, फर्स्ट ओव्हरटोन झाला. ओके. त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर 3 लूप्स आहेत, म्हणजे 3n झाला, याचा n आहे, म्हणजे हे काय झाले 3n, थर्ड हार्मोनिक. इन ॲडिशन टू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी देर आर 2 लूप्स प्रेझेंट, मीन्स सेकंड ओव्हरटोन. सेम इथे 9 लूप्स आहेत, म्हणजे ह्याच्या कंपॅरिझनमध्ये ह्याची फ्रिक्वेन्सी काय झाली, 9 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी झाली, 9n. मग ह्यातला एक लूप सोडला की राहिले 8, दॅट इज 8th ओव्हरटोन. असं हे लक्षात ठेवायचं. ओके. आता हा बोर्ड थोडासा रफ करतोय, पण त्याच्यापूर्वी अजून एक तुम्हाला थोडीशी कंडिशन मगाशी जी आपण पाईपमध्ये बघितली होती, कारण मी डेरिव्हेशन स्टार्ट करताना डायरेक्ट ह्यातल्या ह्या कन्सेप्ट ह्याच्या कॉपी करणार आणि पुढे जाणार आहे. आता बघा, डेरिव्हेशनच्या पार्टमध्ये आपल्याला पाईपचं एक डेरिव्हेशन बनवायचं आहे. पाईप ओपन ॲट बोथ एंड आणि पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. आणि ह्याच्यामध्ये एंड करेक्शन हा जो विषय आहे, हा एंड करेक्शन विषय आपण इथं डिस्कस करतोय. बघा, एंड करेक्शन. एंड करेक्शन काय आहे, तर तुमच्यासमोर एक पाईप आहे की जी पाईप एक साईडला काय आहे, क्लोज आहे. आता ह्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कशी फाइंड आउट करणार आपण, तर पाईप इथे एंड झाल्या, म्हणजे इथं कोण पाहिजे, अँटीनोड. कारण की इथं पाईप एंड झाले, याचा अर्थ इथले एअरचे मॉलिक्यूल जे आहेत दे आर व्हायब्रेट्स विथ मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड. आणि जे मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड व्हायब्रेट करतात त्यांना आपण काय म्हणतो, अँटीनोड म्हणतो. इथला जो मॉलिक्यूल आहे हा काय असणार आहे, इट इज परमनंट ॲट रेस्ट, मीन्स इट इज नोड. आता इथे लूप कसं तयार होणार आहे, तर मगाशी दाखवल्याप्रमाणे थोडासा असा कर्वचा पार्ट काढणार आहे आपण असा, येस. आणि ही आलेली वेव, ही रिफ्लेक्ट झालेली वेव. ओके. आता नियमानुसार इथं झाला नोड, आणि ह्या ओपन एंडला इथं काय तयार झाला पाहिजे, अँटीनोड तयार झाला पाहिजे. पण असं होत नाही. अँटीनोड इज नॉट फॉर्म एक्झॅक्टली ॲट ओपन एंड. जसे तुम्हाला इथं हलकीशी लाईन दिसत असेल, इथे एक्झॅक्टली इथे अँटीनोड तयार होत नाही, बट अँटीनोड इज फॉर्म लिटिल डिस्टन्स बियॉन्ड द पाईप. म्हणजे इथली एअर जी आहे ती इतकी फ्री नाही आहे व्हायब्रेट होण्यासाठी, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडनं व्हायब्रेट होण्यासाठी इतकी ती फ्री नाही आहे इथली एंडची जी एअर मॉलिक्युल्स आहेत ते. पण ह्याच्या थोडंसं वरती गेला की इथले एअरचे मॉलिक्युल्स जे आहेत ते काय आहेत, दे आर फ्री टू व्हायब्रेट विथ मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड. म्हणून अँटीनोड जे आहे ते एक्झॅक्टली इथं तयार होतात, थोडासा काय होतात, थोडासा वर तयार होतो. आणि हे जे थोडंसं वर तयार होणे जे आहे ह्याला म्हणायचं एंड करेक्शन, दॅट इज ई. आणि ही असते इज इक्वल टू 0.3 टाइम्स डायमीटर ऑफ पाईप. इथे असते एंड करेक्शन 0.3 टाइम्स डायमीटर ऑफ पाईप. पुन्हा इथे रिकॉल करतो, ओपन एंडला कायम अँटीनोड तयार झाला पाहिजे, पण ओपन एंडचे एअर मॉलिक्युल्स जे आहेत ते इतके फ्री नसतात की जेणेकरून ते मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडनं व्हायब्रेट होतील. त्यामुळं अँटीनोड एक्झॅक्टली ओपन एंडला न तयार होता थोडासा वर तयार होतो. आणि ह्याचा थोडासा वर तयार होतो जेणेकरून आपण लेंथ मोजताना इथून मोजतो पाईपची लेंथ, पण असं करून चालत नाही. त्याच्यामध्ये ही एंड करेक्शन ॲड करावी लागते. आणि मग तुम्ही टोटल पाईपची लेंथ मोजत असताना कॅपिटल एल म्हणून मोजावी लागेल. आणि कॅपिटल एल इज इक्वल्स टू स्मॉल एल प्लस ई, दॅट इज एंड करेक्शन. ही ई म्हणजे कोण आहे, एंड करेक्शन, जी असते 0.3 टाइम्स डायमीटर ऑफ पाईप. किती असते, 0.3 टाइम्स डायमीटर ऑफ पाईप. आता हे झालं पाईप क्लोज्ड ॲट वन एंडला. हेच काय करतो मी, पाईप ओपन ॲट बोथ एंड्स करतो. तुम्ही आता सांगायचं आहे पाईप ओपन ॲट बोथ एंड्स केल्यानंतर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, इथं पण ओपन एंड आहे आणि इथं पण ओपन एंड आहे. म्हणजे ह्या दोन्ही ओपन एंडला आमच्याकडे काय पाहिजे, अँटीनोड तयार झाला पाहिजे. मग दोन्हीकडे अँटीनोड तयार झाला पाहिजे. मग वेव कशी दिसेल बघा, तर दोन्हीकडे अँटीनोड तयार होत असताना ही वेव दिसताना तुम्हाला अशी दिसायला पाहिजे. येस. ह्यात चॅप्टरमध्ये किंवा ह्या आर्टिकलमध्ये डायग्राम्सच खूप महत्त्वाचे आहेत. बघा आता इथं तुमचा झाला अँटीनोड, इथं झाला नोड, इथं झाला अँटीनोड. झाली का कंडिशन सॅटिस्फाय. ओपन एंड जिथं आहे, जिथले एअरचे मॉलिक्युल्स दे आर फ्री टू मायग्रेट, दे आर व्हायब्रेट विथ मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड अँड दॅट पॉईंट इज कॉल्ड ॲज अँटीनोड. आणि दोन्ही साईडला पाईप ओपन आहे याचा, तर दोन्ही साईडला अँटीनोड तयार झाला पाहिजे आणि आपलं लूप पण फॉर्म झालं पाहिजे, बाउंड्री कंडिशन पण सॅटिस्फाय झाली पाहिजे. तर ही कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठी ही वेवचं लूप किंवा ह्या वेवचा मोड हा सफिशियंट आहे. आणि ह्याला म्हणायचं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ही तुमची झाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, ही झाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि ही झाली तुमची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, लोएस्ट फ्रिक्वेन्सी. ह्याच्या खाली बाउंड्री कंडिशन सॅटिस्फाय होऊ शकत नाही, याच्या खाली बाउंड्री कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही आहे. आता जसं आपण मागाशी म्हणतो की इथं आपण लेंथ मोजतो, ह्या पाईपची लेंथ मोजली, व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ एअर कॉलम मोजतो आपण असा.
पण इथं असं मोजून चालणार नाही. तर हा अँटीनोड थोडासा वर तयार होणार, थोडासा वर म्हणजे पुन्हा इथं काय करावं लागेल, आपलं इथं ई ॲड करावं लागेल. सिमिलरली हा अँटीनोड थोडासा खाली तयार होईल आणि हा थोडासा खाली तयार होईल, तेवढ्याच डिस्टन्सने म्हणजे इथं पण परत ई ॲड होणार. म्हणजे टोटल लेंथ जी असेल इन केस ऑफ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स, इन केस ऑफ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स, तर L + 2 टाइम्स ई होईल. कारण की दोन्ही साईडला ओपन आहे तर दोन्ही साईडला एंड कनेक्शन ॲड करावी लागेल. Because antinodes are not exactly formed at the open end, they form little distance beyond the pipe. Because the air molecules at the open end are not that exactly free to migrate with a maximum amplitude than the molecules of air which are little distance beyond the pipe, they are free to migrate with a maximum amplitude. इथले मॉलिक्यूल इतके फ्री नाही आहेत मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडनं व्हायब्रेट होण्यासाठी, पण त्याच्यापेक्षा इथले मॉलिक्यूल्स काय आहेत, दे कॅन व्हायब्रेट विथ मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड. हेन्स अँटीनोड इज शिफ्टेड थ्रू डिस्टन्स ऑफ ई विच इज इक्वल्स टू 0.3 टाइम्स डायमीटर ऑफ पाईप अँड इट इज कॉल्ड ॲज एंड करेक्शन. ओके, आता इतके पॉईंट्स आपल्याला लागणार आहेत पुढच्या डेरिव्हेशनच्या पार्टमध्ये. तर समजून घ्या व्यवस्थित. पुन्हा इथं रिकॉल करतोय. पहिल्यांदा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, मग हार्मोनिक्स, मग ओव्हरटोन्स आणि मग एंड करेक्शन. थोडासा सिक्वेन्स जो आहे तो आपण आपल्या स्टाईलने थोडासा चेंज केला आहे, आपल्याला लागेल तसा. आता मी हा पूर्ण बोर्ड रफ करणार आहे. हे पूर्ण डेफिनेशन जे आहेत, मी किती वेळा ते बोललो आहे डेफिनेशन, ह्या डेफिनेशन नोट डाऊन करा आणि त्याच्यानंतर आपण आता डेरिव्हेशनचा पार्ट बघूया. पण त्यापूर्वी मला डायग्राम्स काढावे लागतील थोड्याशी इथं, आणि ह्या डायग्राम्स आपण इथं पहिल्यांदा तयार करू आणि मग डेरिव्हेशनचा पार्ट आपण नंतर स्टडी करूया. ओके, पहिल्यांदा हा नोट डाऊन करून घ्या. मी बोर्ड रफ करणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं आहे हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स म्हणजे काय, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आणि एंड करेक्शन म्हणजे काय. थोडंसं पाईपची डेरिव्हेशन आणि जे स्ट्रिंगचे डेरिव्हेशन जे आहे ते आपण आता घ्यायचे होते, पण कसं होणार, लेक्चर खूप 1 तास 1.25 तास आपण लेक्चर जाईल. त्याविषयी आपण काय करूया, ह्याच्या आपण ब्रेक करतोय. आज लेक्चर मी ब्रेक करतोय आणि उद्याच्या लेक्चरला आपण ते डेरिव्हेशनचा पार्ट कंप्लीट करायचा आहे. ओके, आता आजच्या लेक्चरमध्ये जे तुम्हाला शिकवलेलं आहे ते थोडंसं त्या टर्म्स तुम्हाला नवीन आहेत, त्यामुळे तेवढं थोडंसं रिकॉल करत राहा. त्याच्यामध्ये पेज नंबर 141 वर तुम्हाला हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स असं एक आर्टिकल आहे 6.7 नंबर. ते आर्टिकल हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स ह्यातल्या हार्मोनिकची डेफिनेशन, ओव्हरटोनची डेफिनेशन आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी डेफिनेशन, ह्या 3 डेफिनेशन तुम्ही लिहायच्या आहेत. त्याच्यानंतर एंड करेक्शन 6.7.1 हे एक आर्टिकल आहे. ते एंड करेक्शनचं आर्टिकल ॲज इट इज तुम्ही लिहायचं आहे. हा तुमचा आजचा होमवर्क आहे. समजून घ्या पुन्हा एकदा. आजच्या लेक्चरमध्ये आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, हार्मोनिक्स, ओव्हरटोन्स आणि एंड करेक्शन हे 4 महत्त्वाचे पॉईंट्स जे आपल्याला डेरिव्हेशनमध्ये लागणार आहेत हे आपण आता डिस्कस केलेत. हे पॉईंट्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ॲज अ होमवर्क म्हणून लिहायचे आहेत. ओके, आज आपण इथं थांबतोय. उद्याच्या लेक्चरला मात्र अजिबात मिस करू नका, कारण उद्या मी 3 डेरिव्हेशन इथं बोर्डवर घेणार आहे आणि ते 3 डेरिव्हेशन झाले की आपला चॅप्टर बऱ्यापैकी 80% संपतो. ओके, थँक्यू व्हेरी मच.